चला जातो. रामराम मंडळी, कसे आहात? तर गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. मी प्रवीण प्रिन्सेस आर्वी चॅनलवरती सर्वांचं मंडळी स्वागत करत आहे. तर मंडळी अजून आम्ही बाहेरच आहे, तर आता थोड्याच वेळामध्ये घरी जाणार आहे. तर मंडळी बघू शकता, आम्ही आता जस्ट मुलांना स्कूलमध्ये सोडून आलेलो आहे. तर बघू शकता प्रिया, गुड मॉर्निंग मन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मंडळी सर्वांना, गुड मॉर्निंग. तर मंडळी प्रिया बघू शकता भाजीपाल्याला बॅगच घेऊन आलेली होती, भाजीपाला आलेलं नाही आहे मंडळी, नेहमीच असते. तर काय काय दिलेलं आहे तर मंडळी बघू शकता, प्रियाच्या गावाकडून तिचा ब्रदर आलेला. तर येता येता त्यानं पिशवी आणलेली आहे. तर त्याच्यामध्ये काही भाजीपाला वगैरे खाऊ वगैरे दिलेला आहे. काढ ना पूर्ण. हे पालेभाज्या आहेत, त्यामध्ये मला पालक दिसते. तर मंडळी हे बघू शकता, कांदा दिसतोय, मेथी दिसते. प्रियाच्या गावामध्ये रामफळाचं हे आहे, झाड आहे मोठं. तर त्याची रामफळं आहेत. तुझं लावलेलं आहे का? आणि हे केळीची पण बाग आहे, त्याच्यामुळे केळी आहेत. हा प्रसाद असणार बरं. ते मायका चिंचणीची यात्रा झाली ना आता, त्या यात्रेत प्रसाद. हे मावशीनं वांगी दिलेले आहेत माझ्या, आणि हे वांगी दिलेले आहेत मंडळी मावशीने. बाकीचे जे आहेत ते केळे आहेत, देशी केळे आहेत. आणि घरगुती म्हणजे भेंडीच आहे. हे शेतातले आहे का? हा, ही शेतातले मम्मीनं आणि मावशीनं दिलेलं. तर हे बघू शकता मंडळी, देशी केळं आहेत. रामफळ आणि देशी केळी. रामफळ पिकले पूर्ण आणि आहे असं केळीचा शेप पडलाय. मागच्या वेळची रामफळ हेच झाली ना पूर्ण. हा, मागच्या वेळेस मी पिकली, त्यामुळे ती आलेगावमध्येच खाल्ली सगळ्यांनी. तर पहिल्यांदा बरोबर, केळं थोडीशी पिकलेली आहेत प्रिया. रोहित मला म्हणतात ते दिलं तर आजच्या म्हणायला खराब होते म्हणलं मला होती. नाही ते झालं, पण हे केळी बघ ना, अर्धी इकडे पिकली होती ना, अर्धी इकडे हे झाली. ते नॅचरल लगेच पिकतात केळी ती. म्हणजे जेव्हा झाडावर अशा पद्धतीनं तेव्हा आम्ही काढतो. बरोबर बरोबर. त्यामुळे रामफळ कच्ची ते कशी? हा सर, हे बाकीची कच्ची आहे, छोटीवाली. मोठवाले पिकलेलं आहे. लय मोठं म्हटलं काय करायचं, लगेच म्हणजे ते फोडलं की खराब होतं. ठीक आहे आपलं. बरोबर. केळी घ्या छोटी. काय झालं? केळी घ्या. हां, कच्ची आहे ते ठेव ना पिकायला. आता पिकू कशी घालायची? अशी ठेवायची, पिकत घालायची. अशी छान. पिकलेली जी आहे ते बाहेर फक्त एक दिवस जरी पोत्यामध्ये ठेवलं आपण असल्या तर पिकते ना. हा, पूर्ण पिवळी सगळी खराब होते की. मग आता ही आहे ती आपल्याला आजच्यासाठी ठीक आहे. ते पिकलेली बाहेर काढ गं, असं म्हणलं तुला. गुड मॉर्निंग, शुभप्रभात मंडळी. मी प्रवीण प्रिन्सेस आर्वी चॅनलवरती सर्वांचं स्वागत करत आहेत. मंडळी कसे आहात? तर मंडळी आज आहे रविवार, तर मुलांनाही सुट्टी आहे आज. तर त्याच्यामुळं मुलांचं जे आहे ते एकदम मज्जा मस्ती चालू आहे मंडळी. सकाळ सकाळ प्रिया काय तर किचनमध्ये चालू केलेलं आहे. मला म्हणली होती मी आता एकदम खास बनवणार आहे, रविवार आहे आज, तर सुट्टीचा दिवस आहे. तर किचनमधून चांगला सुगंध येत आहे. तर बघूया आपण कोणती भाजी आणि काय काय रेसिपी केलेली आहे. तर चला आपण किचनमध्ये जाऊया मंडळी. अगं काय प्लॅनिंग आहे आज? आज मिसळचं प्लॅनिंग आहे. मटकीची मस्त अशी घरगुती आमटी आहे, मी बनवत आहे झणझणीत अशी. हे बघा, मटकी टाकलेली आहे. आणि रविवारचं माझं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेन काम काय असतं, आलं लसणाची पेस्ट बनवून ठेवते, जेणेकरून मला आठवडाभर पुरून जाईल अशी पेस्ट मी बनवून ठेवलेली आहे बघा इथे. आणि हे बघा, असे मसाले डबे माझे नेहमीच तयार असतात, जेणेकरून मला काही साथ नाही आहे. सगळे मसाले यामध्ये ठेवलेले आहेत. आणि आपण आज मटकीची भाजी करणार आहे. आणि सोबत बघा, हा सकाळीच मी ब्लिंकिटवरून ऑर्डर केलेला हा ब्रेड आहे आणि ताजा ताजा भेटतो अगदी. मस्त अशी आपली भाजी तयार होते आता. आज मिसळचा प्लॅन आहे ना, तर आता काय करायला इकडे? आज आहे रविवार, त्यामुळे मी पिक्चर बघत बघत लसूण सोलत आहे. पिक्चर बघत बघत. हा, एक पिक्चर बघायचं पण होतंय, लसूण पण सोलायचं भरपूर होतंय. मला लसूण जास्त लागतो भाजीला वगैरे. आणि मी आधीच प्रीमिक्स वगैरे बनवून ठेवत असते, त्यामुळे मला लसूण लागत असतो. किंवा लसणाची चटणी म्हणा, खोबऱ्याची लसणाची चटणी पण आज करून ठेवणार आहे, ती पण छान लागते. आता सकाळ सकाळ बाई यार काय खेळायला आलाय रे? गाडी खेळायला आलाय? पर्स घेऊन बसले? वाव, व्हेरी गुड. बाहेर तू ते बहुतेक आजीनं आणलं होतं. हो, मम्माने आणलं असेल. मग भैया तू काय खेळायला आलाय थार सोबत?
गाडी खेळतोय तुला मोठं झाल्यावर गाडी घेऊया खूप मोठा हो आणि दूध पे भाजी खा भाकरी खा मग मोठं होते ठीक आहे हो मग मी मोठी गाडी घेतो ठीक आहे हो तुला कोणत्या कलरची गाडी घ्यायची मग रेड घ्यायची हे एकच सांगायची बर दोन कलरची आणतो तुला कुठली रेड आणि ब्लॅक बर ठीक आहे तुला रेड आणि ब्लॅक आणि मग ही कोणते ही आत्ता हातात घेतलेली गाडी आहे की तुझ्या शर्टच्या कलरची गाडी आहे का चॉकलेटी चॉकलेट कलर आहे तो हा ठीक आहे हा नाही बरं कोण कोण दूध प्यालं सकाळी दूध प्यालाय कोण कोण अरे तो व्हेरी गुड काय करायला आले प्रिया गुलाबाची फुलं सुकलेली आहेत काढून टाकत आहे आता बर असं आहे हे तर चांगलं आहे कशाला काढते राहू दे वाळून जाऊ दे त्याला मग वाळलं की फुल वाळूपर्यंत ना हे खाजे खोंब आहेत ते मोठे येणार नाहीयेत म्हणून मी फुल कट केलेलं आहे मला वाटलं 14 फेब्रुवारी आहे मला फुल बिल देते काय फुल तोडायला आले द्या ये थँक्यू मला असं वाटतं की सगळ्यांनी 14 फेब्रुवारीला फुलं देण्यापेक्षा एक कुंडी द्यावी फुलांची गुलाबाची बर मला तर कुंडी पाहिजे बघा मग कुंडी देतो तुला कुंडी आधीच दिले 14 फेब्रुवारीच्या आधीच दिले कुंडी आणि त्याला गुलाब येऊन पण गेलेले आहेत त्याच्यामुळे बघ ए बाहेर हे दीदीला पण दे की दुसरं पण तोड मग फुलं आहे ते सुकून जाते बरोबर बरोबर कुंडीमध्ये कसं आहे काळी कुंडीत फुलं लागतात कायम लागतात बरोबर त्यापेक्षा मला असं वाटतं सगळ्यांनी कुंडी द्यावी भैया ते तोडू नको अरे ते पाकळ्या तोडल्या तू नाही तोडायची ते खाली पडली पाकळी दीदीला पण दाखव की हे दीदी तुला दुसरं आहे अजून आपण ते प्रिया तिला पण ते तोडून मग प्रिया ते एकट्यालाच दिले तिला पण दे ना मग आता काय तोड आता काय झालं आता रवीची बयाची भांडणं लागले हे फुल कमीत कमी 5 ते 6 दिवस टिकलं असतं पण तुमच्या भांडणासाठी आता कट करावं लागते असू दे आता ठीक आहे तुझ्या डोक्यात कधी फुल डोक्यात घाल प्रिया डोक्यात हो एकच मिनिट अरे जा की फुल डोक्यातच घाल बयाला काय डोक्यात घालता येत नाही बया हातात घेते बया तू खिशात ठेवायचं असते ठीक आहे खिशात नाही वरच्या खिशात पर्स मध्ये बघा काय आहे बघू हे काहीतरी बापरे काय ठेवलंय ग साप ठेवले बेल्ट आहे काहीतरी खेळणं आहे रोज खेळायला आरवी कुठनं गोळा केलं एवढं बांगड्या आहे बांगड्यांचा सेट आहे हा सगळ्यांचं गोळा करून ठेवलंय तू बघा ही आरवीची पर्स मंडळी किती छान आहे तिनं काय ठेवलंय बघा ही सगळं कुठं बाहेर चालली आरवी पर्स घेते एकदा काय केलं माहिती आरवीनं म्हणजे आम्ही गेलो गावाला आणि मम्मीला लिहायचं कुलूप हुडकायला 5-6 दिवस मम्मीनं कुलूप शोधलं पण कुलूप काही सापडलं नाही नंतर मग आम्ही जेव्हा माघारी रिटर्न येणार होतो बलवडा तिकडे तेव्हा मी आरवीची पर्स चेक केली आणि त्या पर्स मध्ये आरवीची कुलूप ठेवले आणि 8-10 दिवस मम्मी आमची कुलूप गेल्यापासून घराचं कुलूप अरे तू घेतलं होतं कुलूप पर्स मध्ये ठेवलं होतं पर्स मध्ये ठेवलं होतं असं केलं तर कुठं मंडळी वस्तू तुम्हाला सापडत तू ठेवलं होतं काय मग आरवी तू ठेवलं होतं नाही तूच ठेवलं होतं एखादी गोष्ट मला जर सापडत असेल का डायरेक्ट आरवीचं चेक करते नंतर बाहेर नंतर मग आणि काय रे बाय ओके एकच मिनिट छान अशी फोनिंग आली आपली इथे तुला पण तुला डोक्यात केसच नाही तीन कुठं फुल लावाय तुला फुल कुठे लावाय तुला तू वास फक्त घ्यायचा फुलाचा फक्त वास घ्यायचा वासा का
अरे तिला डोक्यात लावायला केस आहे ती, आपल्याला काय केस आहे ती? तुझी केस बघ एवढी एवढी जायची, केस नाही ती काय नाही ते, मग त्याला खायला लागते केस वाढवायला. मुंगे राहिले ते झाड पाहिला आणि त्या डोक्यात घालायला लागले आहे किड किती आहेत बघ. तरी मी चेक केलं. इकडं प्रियाचं चालू आहे काय, तर प्रिया काय चालू आहे? खोबऱ्याची आणि लसणाची चटणी आहे, ती तोंडी लावायला मी बनवते. त्याचे छान असे पराठे पण होतात. मग लसणाची चटणी बनवून ठेवायचं काम चालू आहे माझं इथं. आणि इकडं मंडळी बघू शकता मिसळची तर्री आपली बनलेली आहे. मस्तपैकी आज मिसळचा मंडळी प्लॅन आहे. तर अशी खणखणीत मिसळ आपली बनलेली आहे मंडळी. बघू शकता किती छान आणि रसरशीत झालेली आहे. काय करायला आलाय रे बाळा तू? हवा नाही त्याच्यात काय आहे का बघू? हे असं गेले नसते, ह्याच्यात आहे ना, हे काय बेबी लोशन आहे ना, ह्याच्यात आहे. आणि ह्याला काय मस्ती करायला आले की कुठं सांडलं भाऊ? कुठं नाही ना भैया, तू काय नाही ना ह्याच्यातलं घेतलं नक्की? संपलंय ना, ठीक आहे. हे ठेवा, हे असलं घेच नसतं ॲक्च्युली. काय झालं मग? फक्त वरच्यावर खेळायचं, त्यातलं काहीही बाहेर काढायचं नाही. थोडं आहे त्याच्यामध्ये आणि डोळ्यात एकदम येईल असं. त्यात हाय खाली आहे, मोकळं आहे पण अर्ध्याच्या खाली आहे त्यात. अरे अर्ध्याच्या खाली आहे त्याच्यात अर्ध्याच्या खाली आहे. तू मग तू ते दाबल्यानंतर एकदम डोळ्यात येईल. ठीक आहे, तसं करू नको. रिमोटची बाहेर, हा बटनची बाहुली आणि बाहेरला रिमोटची गाडी आजी आणणार आहे. ठीक आहे, आणि आता खावा. तर मंडळी बघू शकता प्रियानं काल केलेले आहेत गुलाबजामुन. तर भैयाने एवढं सगळं घेतलंय आणि आमच्या दीदीने एवढंच घेतलेलं आहे, कारण की हा असू दे, खावा खावा. ते भैया आमचा ओरडत होता मला पूर्णच डबा द्या म्हणून, बरोबर? बरं असू दे, खावा. हा अजून मिसळ झाले काय बघू? वाव, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. चला 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 चला, मिसळ कधी खाईन झाले मंडळी. आता तिथं लय जास्त पुढं जाऊ नको बाळा, आरवी जास्त पुढं जायचं नाही. ठीक आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता ते गुलाबाचं रोपटं आहे ना, त्याची सगळी गुलाबं काढली ती, आणि एक भैयानं एक आरवीनं घेतलेलं आहे. आणि आरवीनं बघा डोक्यामध्ये घातलेलं आहे किती छान, आणि भैयानं जे आहे ते तोडून फोडून टाकलेलं आहे फुल, बरोबर? तर आत्ता मंडळी आलेलं आहे 14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे. तर त्या निमित्तानं आमचं भैया आणि आरवी पण फुल देणार म्हणलेले आहेत एकामेकाला. तर बहीण भावाचं प्रेमसुद्धा मंडळी खूपच अनमोल आणि अपार असतं. तर मंडळी आता मी जेवायला सुरुवात करणार आहे. तुम्ही बघितलंच असेल की प्रियानं आज मिसळ केलेली आहे. तर गरमागरम मिसळ खाण्यात मंडळी मज्जा असते, कारण की जर थंड झाली तर मंडळी मिसळ खूपच खराब लागते, म्हणजे इतकी काही मजा येत नाही मंडळी. त्यामध्ये मज्जाच मंडळी वेगळी असते. चिकन मिसळ किंवा जे तडतडीत पदार्थ आहेत, झणकेदार पदार्थ आहेत, तर ते मंडळी गरमागरम खाण्यामध्येच मज्जा असते. वडापावसुद्धा मंडळी बघा गार झाल्यानंतर खूपच खराब लागतो. काय रे बाया कुठे गेला? तर मंडळी आपली मिसळ पण तयार झालेली आहे. इकडे बघू शकता मिसळ आलेली आहे. मी तुम्हाला दाखवतो मंडळी मिसळ ही. बघू शकता माझं ताट तयार झालेलं आहे. आता आपली मिसळ जी आहे ती तयार झालेली आहे. तर मुलांनी सकाळीच खाल्लेली आहे, प्रियानं पण खाल्लेली आहे. तर आता मंडळी मी खायला सुरुवात करत आहे, कारण मी सकाळी चहा वगैरे पिल्यामुळे ना मला थोडंसं भूक जी आहे ती कमी झालेली. तर मी आता सुरुवात करत आहे. मंडळी बघू शकता मी आता मिसळ खायला सुरुवात केलेली आहे. तर मंडळी बघू शकता आता मिसळ तयार झालेली आहे. तर मंडळी बघू शकता आपली मिसळ तयार झालेली आहे. ताट तुम्हाला मी आता दाखवलं होतं. तर काय झालं अरवी? हसाय काय झालंय? काय म्हणत होतं? काय करत होतं? माझी मज्जा केली मी, माझी मज्जा केली. तर मंडळी बघू शकता पोरं हसायला आलेली की प्रियाची मी चेष्टा केली होती, त्याच्यामुळे पोरं हसायला आले. तर प्रिया ॲक्च्युली इथं बसलेली आहे. प्रिया मिसळ कशी झालेली आहे? चांगली झाली आहे. तर बघू शकता मंडळी मिसळ चालू केलेली आहे खायला. तर संपलेले आहे मिसळ खायला या मंडळी.